अरे मग शपथ घेऊन सांगा हे प्रेमपत्र कोणाचं आहे? हे कोण आहे रे? हे उत्तर खाली चाल. हे उत्तर. अरे बाबा. अरे हो दादा, नाही नाही नाही, मला चुकलं दादा. काका मामा, नाही नाही नाही, मी चाललो बाबा, चाललो. काय नाही, सॉरी सॉरी. अरे गाडी अडवते का? हा सॉरी दादा, माझं चुकलं दादा, मला सोडून द्या. जर सोड. अरे थांब. काय विचार लागली मी? हे तुमचं नाही? नाही मा नाही ते. खरं खरं सांगा. खरंच मा नाही. मग हसू काऊन राहील तुम्ही? कुठं हसा लागलो मी? रागा दे मी. हसता तुम्ही? हसता तुम्ही? अहो तू अशी बोलतोय, मग हसू येईलच का नाही कोणाला पण. मग शपथ घेऊन सांगा हे प्रेमपत्र कोणाचं आहे? पप्पांचं प्रेमपत्र? अहो नाही हो, खरंच सांगतो, मा नाही ते कागद. तुमच्यावर नाही भरोसा मला. पोरं शपथ घेऊन सांगा. इकडे रे बाबा, तिला काय माहित कोणता रतीतला कागद सापडला, मग प्रेमपत्र आहे म्हणते. पहा तुम्ही, पोराची शपथ तर घेऊन राहिले, पण खोटी शपथ घेऊ नका बरा. पोरग तळफून मराल. नाही हो, नाही, माझी शपथ घेऊ नका. नाही, मी मला काय वाचता आलं असतं ना, तर तुम्हाला सांगितलं असतं. मला वाचता येते. पाव दे मम्मी, पाव दे. प्रिय फुलराणी, प्रिये, मी कित्येक दिवस झाले तुझ्यावर प्रेम करतो. हॅलो. वाच बाबा, नाही तर मी मेलो. तुझं हो आहे का नाही मला लवकर सांग. तू फुलराणी आहेस, तुला फुलाची काय गरज. तरी चिठ्ठी बरोबर गुलाब पाठवणार होतो, पण माझी आई मला फूल तोडलं की मारती. म्हणून मी झेंडूचं फूल पाठवत आहे, गोड म्हणून स्वीकारून घे. मागून बी आहे वाटते कडे. ठीक आहे. फूल है झेंडू का, उसे सुखा मत देना. फूल है झेंडू का, उसे सुखा मत देना. प्यार है गरीब का, उसे धोखा मत देना. तुझाच प्रेमी बंट्या लबाडे. कवा लिहिलं रे मी आहे? अरे हो गड्या, मागच्या वर्षी जवळ ते तुझी पाय मी म्हणतो होतो का नाही, मा नाही ते. तो आज पोराचा उद्योग घेते हो. चाल माफी माग मग आता. राहू दे, पाया नको पडू. हा पाय गेली का नाही मले? जरा दुकानात जाऊन 1 किलो तेल साखर घेऊन या. अहो बंट्याला पाठव ना. कुठे गेला ते बंट्या? अरे कुठं जाता इथं फिरायला लागला रे. हे दुकानात जाय. अहो तुम्ही जा, बंटल काय धरता? मी नाही जात. अरे काम मीच करू का? तेल पाठव. बर हे बंट्या, 1 किलो तेल साखर घेऊन ये. काय सगळे काम मलेच करावं लागतात. घरचे धुणं भांडी सगळे मलेच करावं लागतात बापा. लग्न करून तर पस्तावलो मी. काय सांगून फायदा नाही आता. पप्पा साखर तेल आणलं का? हो. केवढ्यात झालं? केवढ्याच काय फुकट आणलं. हो. कस काय रे? इकडे सांगतो. अरे वा, हुशार झाला मग तू. मोठा झाला तू आता. लगन लावून द्या ना, मग मोठा झालो मी. लगन? एवढा पण मोठा नाही झाला बाबू तू अजून. नाही, लोक तर म्हणतात बाप्पाची चप्पल पोराला झाली की मोठं होत असते. किती चप्पल, किती नंबर चप्पल आहे नाही का? 9 नंबर आहे बाप्पा. 9 नंबर? अरे मग 8 नंबर, तू 9 नंबर. आता तू लग्न करायचं काम नाही. तो लग्नाचं वय निघून गेला आता तुला असंच वळू सोडायचं. वळू नाही. पप्पा मला लग्न करू वाटा लागलं, मला करून द्या ना. अरे काय तू गडबड करायला लागला लग्नाची रे? तू माहित नाही का आपल्या घरातली हालत काय आहे? मग हालत काय झालं लग्न करून नाही का? नुसती गडबड लावते लग्नाची. लग्न करून द्या.
नाही रे मला. काय सांगू राहिले पोराले? काय नाही, अशीच मजाक करतो मी. काय बी सांगत जाऊ नका पोराले. बरं मी काय म्हणतो, माझ्या भावाची पोरगी लग्नाला आली तर कशी राहील आपल्या बंट्यासाठी? बंट्यासाठी ते तर चांगलं आहे, पण याच्या संग लग्न करेल का ती? काय बी म्हणू नका पोराले. चला बरं, ही कुंडली आणली, ज्योतिषाकडे दाखवून येऊ. कशाला आणली याची कुंडली? चला दाखवून येऊ. आता जायचं का? हो चला. पण हे कपडे तर बदलू दे. चला ना. दुसरे घालतो ना चांगले. काय होत नाही, चला. हे काढून ठेवू का? चला ना तुम्ही. नमस्कार नमस्कार नमस्कार, बोला. महाराज, आमच्या बंट्याचं लग्न करायचं, पावर एवढी कुंडली. बर. अरे बापरे, हे काय काय झालं महाराज? तुम्ही गप्प बसा. काय झालं महाराज? मी काय दुसरं विचारलं का? अरे या कुंडल्या तर एकमेकाच्या विरोधात आहेत, याचा एक पण गुण जुळत नाही. जर याचं लग्न झालं तर काय महाराज? तर काय महाराज? जर याचं लग्न झालं तर ती मुलगी मुलाला लय त्रास देईल, त्याला किड्या मुंग्यासारखं वागवी. नको बाबा, अशी नालायक कुठली. अरे थांबा थांबा, पण या कुंडलीच्या प्रमाणे यायचं लग्न तर 30 वर्ष अगोदर झालेलं आहे. महाराज, महाराज तर आमच्या लग्नाची कुंडली आहे. अबे साले. बरं जाऊ द्या, आम्ही उद्या दुसरी बंट्याची घेऊन. बरं या उद्या या. ये माय लग्न होणार, आता लग्न होणार. ये काही येते माय मम्मी पप्पा, काही येतात गड्या. यार, मी लग्नाच्या आधीच पहिले कुंडली पाहायला पाहिजे होती. तू आजपर्यंत मला लय त्रास दिला. काय त्रास दिला तुम्हाला? भाकर तुकडा भेटते बस नाही होत का तुम्हाला? चला घरी. अरे बाळा, तू काही लग्न काय करू नको रे बाळा. अरे बाळा, माझी लय फसवणूक झाली तुझ्यामुळे, तुला सांगतो मी. तू लग्न करू नको बाळा, असंच बरं आहे. हो.